आत्म्याची अखंडता. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि. ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे जीवात्मा जुनी आणि निरुपयोगी झालेली शरीरे टाकून देऊन नवीन शरीरे धारण करतो. कारण हे शरीर विनाशी म्हणजे नाश पावणारे आहे आणि आत्मा हा अविनाशी आहे. त्याचा विनाश कुणालाही करता येत नाही. तेव्हा अर्जुना, ही कौरवांची किंवा शत्रूंची शरीरे मारली तरी आत्मा नष्ट होणार नाही. तेव्हा युद्ध कर. असा घाबरतोस काय? अरे यात काहीही पाप नाही. अरे मेलेल्याचा पुन्हा जन्म होतोच, हे लक्षात घे. जसे गवत उन्हाळ्यात वाळून अगदी कोळ होते, नष्ट होते, पण एक पाऊस पडला की लगेच सगळीकडे हिरवेगार होते. म्हणजे ते पुन्हा उगवते, निर्माण होते. हे सजीव प्राण्याचे दोन भाग असतात. पहिला भाग म्हणजे जीव नावाची एक शक्ती, तर दुसरा भाग म्हणजे पंचमहाभूतांचा बनलेला एक जड देह. हा पंचभौतिक असल्यामुळे तो नष्ट झाला, जाळला किंवा पुरला तरी त्यातील पंचमहाभूते आपापल्या ठिकाणी जातात, म्हणजेच पंचमहाभूतात विलीन होतात. पंचमहाभूते म्हणजे आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. देहातील आकाशतत्व आकाशाला मिळते, वायुतत्व वायूला मिळते, तेज तत्व तेजाला मिळते आणि जलतत्व वाफ होऊन हवेतील आपतत्वाला मिळते. खाली उरते ती देहाची राख म्हणजे पृथ्वी तत्व. ही राख अस्थी आपण नदीत विसर्जित करतो, तेव्हा पृथ्वी तत्व पाण्यातील तळाच्या पृथ्वी तत्वाला मिळते. याच पंचमहाभूतातून थोडे अंश घेऊन नवीन देह बनतो. त्यात पुन्हा जीव ही शक्ती घातली जाते आणि नवा प्राणी नवीन देहात येतो. म्हणजे जीव ही शक्ती असल्याने ती नष्ट होत नाही. जन्म आणि मरण हे अटळ आहे. देह धारण करणारी शक्ती ही देहापेक्षा वेगळी असते. आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की देहाच्या आत मी कुणीतरी वेगळा आहे आणि हा वरचा देह शरीर हे निराळे आहे. भगवंत म्हणतात की अर्जुना, अरे बुद्धीने नीट विचार करणाऱ्यालाच हे समजेल. तेव्हा तू हे समजून घे, लक्षात घे. अर्जुनाला हे जे ज्ञान सांगितलं ते अर्थातच आपणा सर्वांसाठीच आहे. आपल्या देहाचा विचार करा. आधी आपलं बालपण असतं, नंतर कुमार अवस्था, नंतर तारुण्य येते, पण आत्मा तोच असतो. त्यानंतर वृद्धत्व येते, म्हणजे देह बदलतो पण आत्मा मात्र तोच असतो. आणि त्यानंतर देहांतर, म्हणजे आत्मा तोच पण अन्य देह प्राप्त होतो. येथे अधिक समजण्यासाठी आपण फुलपाखराचं उदाहरण घेऊ. फुलपाखराच्या देहात आत्मा किंवा जीवशक्ती ही त्या देहापेक्षा वेगळी असते. ते कसे? तर त्याचा जन्म होतो तेव्हा तो एका अंड्यामध्ये असतो, म्हणजे अंडे हा देह आणि त्यात आत्मा म्हणजेच जीव असतो. काही काळानंतर ते अंडे फुटते आणि त्यातून सुरवंट बाहेर येतो. या सुरवंटाच्या आत तोच आत्मा असतो, पण आता वरचा देह बदललेला आहे. काही काळानंतर तो सुरवंट नाहीसा होतो आणि एक कोश बनतो. कोश
हा वरचा देह बदलून वेगळा झाला, पण आत्मा तोच असतो. पुढे कोश फुटतो आणि त्यातून फुलपाखरू उडून जातं. म्हणजे कोशाचा देह भूमीवर टाकून त्यातील आत्मा नवीन फुलपाखराचा देह धारण करून निघून जातो. हे 4 वेगवेगळे देह त्या आत्म्यानेच धारण केले होते. मग फुलपाखरू ज्यावेळी मरते त्यावेळी त्यातील आत्मा फुलपाखराचा देह टाकून दुसऱ्या देहात जातो. म्हणजे जे 4 वेळा झाले ते 5 वेळाही होऊ शकते. अशा प्रकारे या आत्म्याचे ज्ञान ज्यांना असते ते ज्ञानी लोक मृताविषयी फार शोक करीत नाहीत.